नमस्कार, राजगड न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। तर आपण आहोत कोथरूड या ठिकाणी। आज लोकसभेचा निवडणुकीचा चौथा टप्पा सुरू झाला आहे। सकाळपासून लोक इथे मतदानासाठी येत आहे। दुपारच्या सत्रात देखील लोक इथे मतदान करत आहेत। तर चला जाणून घेऊया त्यांना मतदान करून कसं वाटलं। काय सांगाल काका, कसं वाटलं मतदान? मतदान करून खूप छान वाटलं, पण आता जे मतदान जे होतं ते मतदान पूर्णपणे यंत्रणेची लावलेली आहे ज्याच्याशी आहे, जशी तुम्ही आता मागच्या ह्याच्यात बघितलं, अजित पवार साहेबांनी जशी बँक चालू ठेवली होती किंवा बऱ्याचशा काही मीडियामध्ये पण तुमच्या मार्फत आलेल्या आहेत, त्या गोष्टी अशा गोष्टीवर आळा पडला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि जे आता जे गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, जसं तुम्ही याचं बघितलं असेल, तुम्ही मणिपूरचं असेल किंवा शेती असेल किंवा कोणतीही उद्योजक असेल, बेरोजगारी असेल, ह्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं सरकारने कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही आणि अजून पूर्ण भकास करून ठेवलेलं आहे। तर तसंच अजून येण्या काळात होऊ नये म्हणून आम्ही मतदान हे स्वतः केलेलं आहे। आणि BJP गव्हर्नमेंट जर परत आले तर आपण सगळे उद्योजक, मी एक छोटासा उद्योजक आहे, मला कोणत्याही सहकार्य होत नाही। आणि मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्यांचा रेट वाढवण्यासाठी शेतकरी गेलेत तर त्यांना पायामध्ये खिळे ठोकले जातात, मानसिक त्रास दिला जातो, मारहाण केली जाते। असं जर सरकार परत जर आलं तर आपल्याला जीणं अवघड होणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि ह्यापुढे जर BJPचं गव्हर्नमेंट जर NDA सरकार जर आलं तर हे खूप परिस्थिती वाईट होणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। धन्यवाद। काका, तुम्ही काय सांगाल? आजच्या मतदानाला खरं जर पाहिलं तर सामान्य जनतेने म्हणजे ग्राउंड लेवलने जो प्रतिसाद मिळाला आहे, कोणीही आजपर्यंत कुठलाही प्रचारक असेल तो लोकांच्या घरोघरी गेलेला नसताना सुद्धा प्रचाराची इतकी लोकांमध्ये उत्सुकता दिसते की आज मतदान केंद्रामध्ये इतकी गर्दी होते की बऱ्याच ठिकाणी गर्दी आहे। त्यामुळे लोकांनी चांगला भरभरून प्रतिसाद देत आहे। कारण का आता यावेळेला डिजिटलमध्ये लोकांना जे आपण मतपत्रिका म्हणतो, स्लिपा ज्या आहेत त्या घरोघरी मोबाईलवर वगैरे डिजिटलायझेशनमुळे चांगला फायदा झाला आहे। आणि आता जर राष्ट्रीय लेवलला जर बघायला झालं तर मोदी सरकारने ज्या फेकू योजना केल्या होत्या त्या योजनांचा बराच फरक झालेला जाणवतो। त्यामुळे एकंदरीत वातावरण परिवर्तन होईल हे निश्चितच असं वाटतं। उत्सव चालू आहे संपूर्ण भारत देशामध्ये, त्यातल्या पुणे शहरामध्ये जास्त प्रमाणात चालू आहे। आज आपण बघतो, आज लोकशाही जिवंत राहावी म्हणून आज सामान्य माणूस घराच्या बाहेर पडला आहे। प्रचंड गर्दी आज मतदान केंद्रावरती आहे, कारण देशातली लोकशाही आता संपत चालली आहे आणि हुकुमशाहीकडे देश चालला आहे। लोकांना कळून चुकलं की आता आपला देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतो आहे। गेले 2014ला लोकांना खोटी आश्वासनं दिली, 2019ला खोटी आश्वासनं दिली, 2024ला आम्हाला सांगितलं आम्ही राम मंदिर करणार, राम श्याम, नाही का, राम हा सर्वांचा आहे। कुठेही त्यांनी कुठले काम केलेलं नाही। रामाच्या नावाच्या, धर्माच्या नावावरती त्यांनी राजकारण केलं, पण आता सामान्य लोकांना कळून चुकलं आहे। येत्या काळामध्ये 100% परिवर्तन होणार ही काळात। पुण्यामध्ये लोकशाहीचा खरंच उत्सव सुरू आहे। आपण लोकांच्या प्रतिक्रिया देखील घेतल्या, संध्याकाळी देखील असंच आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेऊया। मी वर्षा काळे, राजगड न्यूज, पुणे।